दर्शक नमस्कार. BR न्यूजच्या BR विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. कार्यक्रमाच्या या भागामध्ये आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांना निमंत्रित केले. कोळी साहेब, स्वागत आपलं. शरद कोळी साहेब हे जे आहेत ते आता शिवसेनेचे उपनेते आहेत. पाहिलं तर अनेक नाट्यमय अशा घडामोडी या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतात. सध्या राज्याचं एकंदर राजकीय चित्र पाहिल्यानंतर आपल्याला अगदी राणेंवरती थेट टीका करणारे शरद कोळी हे आपल्यासमोर येतात आणि राज्याच्या राजकीय स्थितीवरती परखडपणे आक्रमकपणे भाष्य करणारे शरद कोळी हे देखील आपण सर्वजण पाहतो. आणि नुकतीच त्यांची शिवसेनेच्या उपनेते पदावरती नियुक्ती झालेली आहे. हे सगळं होत असताना जे आपण म्हटलं की ज्या नाट्यमय घडामोडी, म्हणजे खरं तर शरद कोळी एका ग्रामीण भागातून येतात, छोट्याशा गावातून येतात. तो संघर्षमय आधीचा सगळा जो प्रवास आहे तो संघर्षमय असा दिसून येतो. आणि या सगळ्या गोष्टीला तोंड देत एक शरद कोळी नावाचं प्रस्थ समोर येतं. एक वजनदार असं व्यक्तिमत्व ज्याला आपण असं म्हणतो, तर ती व्यक्ती डोळ्यासमोर उभारते. मग नेमका हा जो सगळा संघर्ष आहे आणि शरद कोळी ही व्यक्ती आणि आज शिवसेनेचे उपनेते अशी ओळख आणि आत्ताचं त्यांचं कार्य, असा एक सविस्तर असा संवाद आपण साधणार आहोत. आणि शरद कोळी यांची जर एक देहबोली पाहिली तर नेहमीच त्यांचं एक आक्रमकपणे बोलणं असतं आणि ज्याला आपण म्हणू की पोटात जे तेच ओठात, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य हे देखील समोर येत असतं. आणि या मुलाखतीच्या दरम्यान याच गोष्टी अपेक्षित आहेत. कोळीसाहेब, स्वागत. आणि आपण सुरुवातीलाच म्हटलं की एक असा संघर्षमय प्रवास दिसून येतो, नाट्यमय घडामोडी तुमच्या आयुष्यातल्या दिसून येतात. आज मात्र एक शरद कोळी अगदी बंडाच्या भूमिकेत असलेले एक आक्रमक चेहरा समोर येतो. शरद कोळी असे घडले कसे? एक आक्रमक आम्हाला अगदी दिसून येतं, ते अगदी आक्रमकपणे बोलणारे शरद कोळी, म्हणजे एका नेहमी कायमच तुम्ही बंडाच्या भूमिकेत राहतात. काय कारणाचं? मुळामध्ये मी एक खेड्यापाड्यातला, चिखला मातीतला, गावगाड्यातला, काट्याकोट्यातला, ज्या गावामध्ये 100च घरं आहेत त्या गावात माझा जन्म झाला आहे. ती बेगमपूर आरणारी गाव आहे. खरं तर मला असं कधी माझ्या स्वप्नातही नव्हतं की मी राजकारणात येईल, माझं नाव होईल, मी मोठा होईन, मला कुठली पदं मिळतील, ही माझ्या कधी मागं पुढं पण कधी स्वप्नात नाही. आणि ती कधी त्याची काय आवश्यकता नव्हती. त्याचं कारणच असं होतं, मला राहायला घर नव्हतं, खायला अन्न नव्हतं, पायात चप्पल नव्हती, अंगावर कपडे नव्हते, खिशात रुपया नव्हता. अशा माणसाला अपेक्षा कशी काय होईल? त्यामुळे ती कधी डोक्यातच विषय नव्हता. परंतु माझं जवळपास वय वर्ष 11वं चालू होतं आणि आमच्या आरणार बेगमपूर गाव म्हणजे महाराष्ट्रात वाळू उपशासाठी प्रसिद्ध होतं. अवैध वाळू उपसा तिथून व्हायचा. भरमसाठ रोज करोड रुपयाची वाळू उपसा व्हायची. मग आमच्या गावातल्या, बाजूच्या गावातल्या लोकांनी तिथं वाळू चालू केलेली आणि अवैध वाळू उपशातून करोड रुपये त्यांना मिळत असताना त्यांना माझा त्रास व्हायला लागला की आमच्या घराचा त्रास व्हायला लागला. तिथून रस्ता होता. मग त्यांना रस्ता काढायला घर आडवं यायचं. त्या माणसांनी, आम्ही गरीब असल्यामुळं, एक अल्पसंख्याक मागासवर्गीय बहुजन आदिवासी समाजाचा असल्यामुळं प्रस्थापित लोकांनी, गावगुंडांनी, वाळू माफियांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी, महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्या पदाचा, कायद्याचा गैरवापर करून गुंडांना हाताशी धरून वाळू माफियांनी माझं घर एका ठोक्यात मशीनच्या जिकडं तिकडं करून टाकलं. तुम्ही म्हणसाल घर म्हणजे काय? 3-4 लाकडाचे ते खांब होते, त्याला मिडकी म्हणायचे आणि वर पालं लावलेलं होतं, छप्पर. पण आमच्यासाठी ती हवेली होती. पण या वाळू माफियांनी, हरामखोर लोकांनी, नीच लोकांनी, पोलीस यंत्रणेच्या काही नीच अधिकाऱ्यांनी त्यांना ताकद दिली, कायद्याचा गैरवापर केला. म्हणून त्या मस्तिवान वाळू माफियांनी आमच्या सहकुटुंब परिवारावर हल्ला केला, माझ्यावर हल्ला केला. खरं तर वयाच्या 11व्या वर्षीचा शरद कोळी वेगळा आहे, चिखला मातीत खेळणारा.
मला काही कळत नव्हतं साहेब. मी परिस्थिती नाजूक असल्यामुळं, गरीब असल्यामुळं आम्ही शाळेत जाऊ शकत नव्हतो. कारण आई वडील, नाही, पण अशा वाळू माफियांचं तुम्ही काय बिघडवलं होतं म्हणून एवढी अगदी घर उद्ध्वस्त तेच करण्यापर्यंत तुम्हाला गेलं? सांगतोय. त्यांना त्रास होत होता, वाळू काढता येत नव्हते, आमचं घर आडवं होतं रस्त्यात. मग त्यांनी हल्ला केल्यानंतर, घरदार उद्ध्वस्त केल्यानंतर मी त्यांच्या विरोधात डायरेक्ट लढायला चालू केलं. मी संबंधित तहसील ऑफिसला तक्रार चालू केल्या, अवैध वाळू उपसा करते ते. तिथल्या पोलीस PI ला केल्या, DYSP कडे केल्या, प्रांताकडे केल्या, डेप्युटी कलेक्टर केल्या, कलेक्टरकडे केल्या, SP कडे केल्या. पण त्यातून वाळू माफियावर कारवाई करायच्या ऐवजी उलट झालं सगळं. मला त्यावेळेस कळलं की अरे, तालुक्याचा तहसीलदार वाळू माफियाला मॅनेज, PI वाळू माफियाला मॅनेज, कलेक्टर वाळू माफियाला मॅनेज, SP वाळू माफियाला मॅनेज. त्यांच्यावर कारवाई करायच्या ऐवजी मी तक्रार केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला वाळू माफियाला कळायचं की शरद कुळीने त्यांच्या विरोधात तक्रार केली. आणि वाळू माफिया सगळे ते गावगोंड 5-50 यायचे आणि मला मारायचे, माझ्यावर हल्ला करायचे. मी त्याच्यानंतर अनेक वेळा पोलिसाकडे तक्रारी केल्या, माझी FIR दाखल करून घेतली नाही. त्यांच्या विरोधात म्हणजे त्या वाळू माफियावर, गुंडांवरती, हल्लेखोरावर गुन्हे दाखल केले नाही. ते उलट मला माझ्यावर हल्ला केल्यानंतर ही वाळू माफिया माझ्या पहिलं त्या पोलीस स्टेशनमध्ये चहा पाणी नाश्ता करत बसलेले असायचे. तहसीलदारकडे गेलं तीच परिस्थिती, वाळू माफिया हल्लेखोर तहसीलदारच्या खुर्चीवर बसलेले असायचे. तिथं आजूबाजूला जसं काय एखादा प्रोग्राम चालू असतो, कार्यक्रम, अशा पद्धतीनं त्यांचा चहा पाण्याचा थाट चालू असायचा. साहेब, आम्ही न्याय मागायचा कुणाला? इथं सोलापूरला आल्यानंतर SP ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला चालल्यावर तीच परिस्थिती. इथं तक्रार केली का दुसऱ्या मिनिटाला तिकडे कळायचं की शरद कुळीने तुमच्यावर तक्रार केली आणि त्याचं बघून घ्या. स्पष्ट पोलीस अधिकारी सांगायचे, कलेक्टर सांगायचे त्यांना की त्याची तक्रार येते, तुम्हाला ती आवरत नाही काय, त्याच्यावर गुन्हे दाखल करा. अहो सर, अधिकारी त्यांचं कायद्याचा गैरवापर करणारे, खुर्चीवर बसलेले, खाकी वर्दी घातलेले अधिकारी, 8 लाखो करोड रुपये घेऊन त्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मला अनेक वेळा जेलमध्ये घातलं, मला मानसिक त्रास देण्याचं काम केलं. माझ्यावर फायरिंग करून मला जीव मारण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या कलेक्टरनी, SP नी, ॲडिशनल SP नी, तहसीलदारनी, प्रांत अधिकाऱ्यांनी, PI करोड रुपये वाळू माफियाकडे घेतलं. वाळू माफियाशी हात मिळवणी केली आणि मला एन्काउंटर करण्यासाठी कट रचण्यात आला. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून अनेक वेळा मला फसवण्याचा प्रयत्न केला. पण मी गोरगरिबांच्या आशीर्वादानं त्यातून सुखरूप बाहेर पडलो. सगळी अशी परिस्थिती आहे साहेब. त्याच्यामुळं मला ह्या सिस्टीमची चीड आहे. ही सिस्टीम कुणाची नाही. तसं मला अनुभवही घडलेला आहे. एक महसूल अधिकारी, मी ज्यावेळेस माझ्यावर ही सगळा प्रसंग चालू होता त्यावेळेस एक अधिकारी होता, त्यांचं नाव होतं श्रीमंत पाटोळे, डेप्युटी कलेक्टर. त्या बिचाऱ्यांनी कधीही चुकीच्या गोष्टीला खातपाणी घातलं नाही. उलट त्यांनी शरद कुळीचं बरोबर आहे, त्यांनी बरोबर तक्रार केली आहे. वाळू माफिया ही चुकीच्या पद्धतीने अवैध वाळू उपसा करते, शासनाचे लुस्कान करते. त्यांनी अनेक वेळा मत मांडलेलं माझ्याविषयी चांगलं. अनेक वेळा त्यांच्या मीटिंगमध्ये रिपोर्ट दिलेला आहे की वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा केलेला आहे. त्यांनी रिपोर्ट देखील सादर केलेला आहे. एक कामठी पोलीस स्टेशनला API झाडे साहेब होते. स्वतः कलेक्टरने आणि SP ने सांगितलं की शरद कुळीवर खोटे गुन्हे दाखल करा. SP त्या API झाडे साहेबांना सांगितलं की रिपोर्ट चुकीचा पाठवा. पण त्या झाडे साहेबाचं माझं कसलाही संबंध नव्हते साहेब, मी कधी त्यांना भेटलोही नाही. पण त्या अधिकाऱ्यानं SP च्या मीटिंगमध्ये कागदपत्र फेकून दिले आणि SP ला सांगितलं, साहेब मी चुकीचं काम करणार नाही, ती पोरग गुन्हेगार नाही. त्यांनी आज तागायत जे एवढ्या तक्रार केल्या त्या, ती तक्रार त्याच्या बरोबर आहे, त्यांनी योग्य आहे. त्या हिथून वाळूपसा होतोय आणि अन्याय त्याच्यावर होतोय. ह्या लोकांनी त्याच्यावर अनेक वेळा जीव मारण्यासाठी हल्ले केले, तर मी काय असलं चुकीचं काम करणार नाही. असे अधिकारी आहे साहेब. पण व्यवस्थेने तुमच्या विरुद्ध ही जी सगळी कारवाई केली असेल, तुमचंही काही चुकलं असं तुम्हाला त्या दरम्यान वाटलं नाही का? हा, माझं चुकलं असेल. माझं काय चुकलं साहेब? मी महाराष्ट्र शासनाचा करोडचं नुकसान होणार मी वाचवलं. महाराष्ट्र शासनाचा करोड रुपयाला चुना लावणारा, करोड रुपयाचं महसूल बुडवत होती ही वाळू माफिया अधिकाऱ्यांच्या हाताशी धरून.
कलेक्टरला हाताशी धरून, महसूल अधिकाऱ्याला हाताशी धरून, SP ला हाताशी धरून, संबंधित तहसीलदारला हाताशी धरून, PI ला हाताशी धरून महाराष्ट्र शासनाच्या महसूलवर ही 12 बैलाचा चौरा नांगर होते, ही अडवण्याचं मी काम केलं साहेब. ही मी जनतेसमोर मांडण्याचं काम केलं, ही अधिकाऱ्यांना सांगण्याचं काम केलं. आणि ही जर माझी चूक असेल तर मग चूक असू शकते साहेब. पण ती एक सांगण्याची पद्धत असते, किंवा एक असतं की प्रशासनाशी तुम्हाला संवाद साधायचा असेल, चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून देण्याचा तो एक मार्ग असतो. हो साहेब, मार्ग शरद असतो ना. कोळींचा मार्ग चुकला. कसा चुकला माझा मार्ग साहेब? माझा मार्ग चुकला का? मी त्यांना लेखी निवेदन दिले, मी साहेब त्यांना व्हिडिओ काढून दिले, मी त्यांना फोटो काढून दिले. ही सगळं पुरावा देणं ही माझा मार्ग चुकीचा आहे साहेब. त्यांना मी हे सगळं दिल्यानंतर कारवाई करणं भाग पडत होती, म्हणून ही ती माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करत होती, म्हणून त्यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, म्हणून या व्यवस्थेतून मला जीव मारून कायमस्वरूपी मारून टाकण्याचा प्रयत्न या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कलेक्टरने SP कट रचला साहेब. नाही, पण हे सगळं दाद मागण्यासाठी आपल्याला वेगळे मार्ग होते, वेगळे पर्याय देखील होते. हो साहेब, अन्याय सोलापूर जिल्ह्यात झाला यस आणि या विरुद्ध दाद मागण्यासाठी आपल्याला अनेक दारं होती तसे. साहेब मी ग्रामपंचायतच्या शिपायापासून, सरपंचापासून, सर्कल पासून तहसीलदार पर्यंत, तहसीलदार पासून PI पर्यंत, PI पासून DYSP, DYSP पासून प्रांतापर्यंत, प्रांतापासून डेप्युटी कलेक्टर, अप्पर जिल्हा अधिकाऱ्यापासून ॲडिशनल SP आणि SP पर्यंत, कलेक्टर पर्यंत. तुम्हाला काय सांगू साहेब, कदाचित त्यांच्या जी रस्ता तयार झाला ना, शरद कोळीच्या येण्या जाण्यानं तयार झाला असेल, एवढ्या वेळेस त्यांच्याकडे न्याय मागला साहेब, त्यांनी न्याय दिला नाही. त्याचं एकच कारण होतं की अवैध वाळू माफियांनी करोड रुपयामध्ये त्यांना विकत घेतलेलं होतं. ही माणसं मला कशी न्याय देतील? म्हणून साहेब मला न विलाजानं सोलापूर जिल्ह्यापासून मुंबईपर्यंत जावं लागलं, मुंबईपासून दिल्लीपर्यंत जावं लागलं, राष्ट्रपतीपर्यंत मी गेलो साहेब. मी राष्ट्रपतीला पत्र दिलं, मी लेखी पत्र दिलं, पंतप्रधानांना दिलं. तुम्हाला या छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर या राज्यात जगणंच काय अर्थ नाही, आम्हाला मरण्याची परवानगी द्या म्हणून शरद कोळीनं मागितलं. नाही, पण एक आक्रमकपणाच तुमच्या अंगलट आला, किंवा आक्रमकपणामुळेच अपेक्षित काही घडलं नाही असं आज तुम्हाला काही वाटतं का? अजिबात नाही साहेब, की एक आक्रमकपणा शरद कोळींनी नेहमीच एक आक्रमकपणा दाखवला साहेब. चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आक्रमकपणा दाखवलाच पाहिजे. ती माणूस म्हणून जर जगायचं असेल तर चुकीच्या गोष्टीच्या विरोधात तुम्ही आवाज उठवा, आक्रमकपणा दावा. शंड म्हणून जगण्यात काय अर्थ आहे? जगाय तर मर्दासारखं जगा. माझं एक वाक्य लक्षात ठेवा, लढाई करायची छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, लढाई करायची छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, जगायचं वाघासारखं आणि लढत लढत मारायचं छत्रपती संभाजी महाराजांसारखं. हे शरद कोळीचं लक्षात ठेवा. मी असं जगतोय. पण यंत्रणेला शरद कोळी ही डोकेदुखी झाली का? हा, मग यंत्रणेला डोकेदुखी झाली. मग ऐका साहेब, यंत्रणा जर भ्रष्ट आहे, मला सांगा, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही जर चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवला, तुम्ही हे त्यांना डोकेदुखी आहे. हो, पत्रकार हे त्यांना डोकेदुखी आहे. तुम्ही माझं काय घेऊन बसला साहेब? तुम्ही बघा, अनेक पत्रकार बंधूंवरती खोटे गुन्हे दाखल केले. त्यांनी सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवला, चुकीच्या गोष्टीत आवाज उठवला, पत्रकारांना षडयंत्र लावून, षडयंत्र रचून पत्रकारावर हल्ले केले. हो, पत्रकाराला जीव मारून टाकण्याचे प्रकार घडले साहेब. आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे, हे असल्या भ्रष्ट चुकीच्या सिस्टीमच्या विरोधात, गावगुंडांच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला पाहिजे साहेब, तुम्ही आवाज उठवला पाहिजे. माझी तुमच्याकडे मागणी. आणि आज जे बोट शरद कोळींकडे दाखवलं जातं, कसलं बोट दाखवलं जातं? मुळात ह्यांच्याकडे बोटच नाही, काय धावते ती? त्याला जबाबदार कोण म्हणायचं? नाही साहेब, जी बोट दाखवली जातात नाही, ह्यांच्याकडे बोटच नाही. शरद कोळींचं वर्णन केलं बोट मुंड आहे ती, ह्यांच्याकडे बोट नाही. ते माझ्याकडे बोट दावणार अजून जन्माचा आहे. ह्यांच्याकडे बोट नाही ती साहेब. ह्यांची बोट सगळ्या सिस्टीम मध्ये घाण झालेली आहे. ती काय धावते ती बोट? पण जे वर्णन तुमच्या बाबतीत केलं जातं, किंवा जे शरद कोळी म्हणून दाखवले जातात, त्याला शेवटी एक जबाबदार कोण? साहेब, एक लक्षात ठेवा, खुर्चीवर बसलेला माणूस भ्रष्ट, कागद लिहिणारा माणूस भ्रष्ट. मग मला सांगा, चांगल्या पत्रकाराची आणि चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याची तुम्ही जर एका सिस्टीमच्या विरोधात गेला, उदाहरणार्थ एक अधिकारी चुकीचं काम करतोय किंवा एक व्यक्ती चुकीचं काम करतोय आणि ती जनतेला घातक आहे, राज्याला घातक आहे, शासनाला घातक आहे, ही जर तुम्ही
तुमच्या पत्रकारितानं च्या माध्यमातून पुढं आणलं किंवा सामाजिक कार्यकर्त्यानं पुढं आणलं आणि खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांना त्रास व्हायला लागला, त्यांना मिळणारा अमाट पैशावर नांगूर फिरायला लागला, बंद पडायला लागलं, तर मग ती तुमच्यावर षडयंत्र रचणार, ती तुम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करणार, मला चुकी ठरवण्याचा प्रयत्न करणार. कारण त्याचं कारण असं आहे साहेब, कारण लिहिणारा माणूसच त्यांचा आहे, लिहिणारीच ती सिस्टीम त्यांची आहे. तर तुम्ही आम्ही बुंबलून काही उपयोग होणार नाही. तुम्हा आम्हाला ठोकपणे भांडावंच लागेल, आक्रमकपणा दाखवावाच लागेल. किती जर वेळा आपल्यावर वार आला तर ते आपणाला छातीवर झेललाच पाहिजे. मग चुकीच्या गोष्टी तुम्ही निदर्शनास आणून दिलं त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागली का? म्हणजे आता हा, हे जे- ही नाही, ही- हे ही मी आता- तुमच्या मताशी नाही, सहमत. नाही, 100% आताची मोजावं गोष्ट लागले आपण तुम्ही जे सांगताय साहेब 100% मोजावं लागले, 100% मोजावं लागले. माझं घर दार उद्ध्वस्त केलं ह्या लोकांनी. अहो अनेक माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. पोलीस अधिकारी, सगळ्याच पोलिसाचा मी वाईट नाही, सगळ्याच पोलिसाला बात समजत नाही. अनेक मी सांगितलं ना मगा, झाडे API झाडे सारखा आज मिरजला ते PI माणूस, त्याच्यासारखे आहेत ना पोलीस चांगले. आणि एक महसूल अधिकारी श्रीमंत पाटोळे साहेब डेप्युटी कलेक्टर होते, त्यांच्यासारखे आहेत ना माणसं चांगले. सगळीच माणसं काय नीच नाही ती साहेब, सगळीच माणसं इकाव नाही ती. परंतु लक्षात ठेवा, सध्या संख्या भ्रष्ट माणसाची आहे, सध्या संख्या घातक माणसाची आहे. सध्याची संख्या जी जास्ती आहे ना ती एकदम थर्ड क्लास माणसांची आहे. त्यांना काय कायद्याचं घेणं देणं नाही, त्यांना काय राज्याचं घेणं देणं नाही साहेब, त्यांना शासनाचं काय घेणं देणं नाही. अहो अनेक चुकीच्या गोष्टी करणाऱ्याची संख्या जी आहे ना ती जास्ती झाली. त्याच्यामुळं चांगल्याही काय अधिकारी, पोलीस अधिकारी असतील, महसूल अधिकारी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा चांगले पत्रकार असतील, यांचं काय चालू देत नाही ते हो. कारण सध्या लोड कुणाचा आहे जास्ती? वाईट सिस्टीमचा, चुकीच्या माणसांचा. कोळी साहेब, हे जे तुमचं मत बनलंय ते केवळ एक वैयक्तिक तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यामुळे हे आज मत बनलेलं आहे का? ऐका, माझ्या आयुष्यात हे गोष्टी चुकीच्या कारण प्रत्येकाला घडल्या. हा अनुभव नसेल. ऐका, चुकीच्या गोष्टी घडल्या त्या, आणि अनेक वेळा माझ्या डोळ्याने बघितले साहेब. अहो SP कार्यालयात माणसं जातात, महिना हेल्पडे म्हणते अधिकारी भेटत नाही साहेब. कलेक्टर ऑफिसला माणसं जाते ती, महिना अधिकारी भेटत नाही. अहो साध्यातले साधे सुद्धा, अहो तहसीलदार भेटत नाही. जर भेटायला आलो, एखादा माणूस चुकून गेला तर त्याला शिव्या घातल्या जाते, त्या नीच पद्धतीची वागणूक दिली जाते. अहो ह्यांच्या काय बापाची इस्टेट आहे का साहेब? अधिकारी जनतेचा सेवक आहे, अधिकाऱ्याने अधिकाऱ्यासारखं राहिलं पाहिजे ना. अहो साहेब, आमदार माझी एक सांगतो, ठीक आहे, एक सांगतो, एखाद्या पक्षाचा पुढारी गेल्यानंतर अहो बायको नवऱ्याला जेवढी किंमत देत नाही तेवढं अधिकारी उठून उभा राहते. तर एवढं त्याची देखरेख केली जाते. चहा पाणी नाश्ता ह्या कॅबिनमधून उठून दुसऱ्या कॅबिनमध्ये काय पप्पी घ्यायची असते का त्यांची? काय असतं त्यांचं? अहो साहेब, सकाळपासून माणूस ग्रामीण भागातला आलेला त्या अनेक कार्यालयाच्या समोर अधिकाऱ्याच्या समोर बोंबलतोय, वरडतोय, तरी त्याला कोण विचारणार? अहो शिपाई, अहो शिपाई काय शायनिंग त्यांची? अहो त्या माणसाच्या भावना तरी जाणून घ्या, त्याच्या वेदना जाणून घ्या साहेब. शेतकऱ्यांचं खूप हाल आहे, गरिबांना कुणी नाही विचारत गरिबांवर. अहो गाव गाड्यामध्ये खेड्यापाड्यात गरिबाच्या घरावरने नांगर फिरवायला चालवायचं, आणि ही जर अधिकारी त्यांना दाद देत नसेल, त्यांच्या भावना समजून घेत नसतील, तर जायचं कुणाकडे? ही माझ्या डोळ्यानं बघितलंय. म्हणून साहेब ह्या पद्धतीनं माझं मत आहे, आणि मी बघतोय, अनेक ठिकाणी बघतोय. ही एकट्या शरदकुळीसाठी ही मी झालंय, मी संघर्ष केलाय. अहो जिथं अन्याय झाला ना, लोक 2-4 वर्षात राहत नाही ती साहेब. फास घ्यायची वेळ येते, औषध प्यायची वेळ येते, गाव सोडून दुसऱ्या गावाला जगाव जायला लागतंय. विरोध करायची लोकांची क्षमता नाही साहेब. मला देव शक्ती असेल, मला कोणतरी माझ्या पाठीमागं असेल, कोणातरी आशीर्वाद असेल, म्हणून मी लढलोय साहेब. माणसं खूप बेकार परिस्थिती आहे. अहो एक केस झाल्यानंतर माणूस राहत नाही हो, दुसऱ्यांदा नादी लागायला नको म्हणतोय. पण मी ठरवलंय, मी चुकीचं करत नाही. ह्यांनी किती माझ्यावर खोट्या केसेस केल्या, मला आतमध्ये घातला, त्रास दिला, तर मी चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवणार, म्हणजे उठवणारच. म्हणजे फक्त तुमच्यावर अन्यायच झाला, शरद कोळींचं कुठं चुकलंच नाही. अहो माझ्यावर एकट्या शरद कोळी नाही, अख्ख्या माझ्या सहकुटुंब परिवारावर, फॅमिलीवर अन्याय झाला साहेब. माझी आई स्वतः म्हणायची, अरे आपण औषध पिऊन झोपूया, नको जगायचं नाही, माझ्या बापाला सांगायची. मला कित्येक वेळा वाटलं की अनामध्ये औषध आणून टाकावं आणि आपण मरावं, कोणी आपलं दखल घेत नाही.
अहो मी राष्ट्रपतीला पत्र लिहिलंय, पंतप्रधानाला पत्र लिहिलं, कलेक्टरला लिहिलं, SP ला लिहिलं, मुख्यमंत्र्याला लिहिलं, गृहमंत्र्याला लिहिलं. साहेब फक्त मी गरीब आहे आणि एक आदिवासी मागासवर्गीय जातीमधला आहे म्हणून फक्त आमच्याकडे लक्ष दिलं नाही. पण ह्या सिस्टीमला सांगतोय, माणसाला कधीच तुम्ही कमी समजून जाऊ नका, कमी समजू नका. ही दिवस तीच राहत नसतात, लक्षात ठेवायचं. कोळी साहेब, हे आपण पुन्हा तोच एक प्रश्न येतो की शेवटी हे सगळं लोकशाही मार्गानं मांडणं एक अभिप्रेत असतं, पण ज्या आक्रमकपणे किंवा जी टोकाची भूमिका घेऊन शरद कोळी वावरत आहेत, तर हा जो प्रसंग आहे, ऐका ना साहेब, तुम्ही आता इथपर्यंत आलात साहेब, हात जोडून नमस्कार म्हणून सन्मान जेवढा तुम्ही द्याल पुढच्याला, तेवढा ते तुमच्यावर अन्याय करतोय, लक्षात ठेवा. तुमच्यात दम असला पाहिजे, तुमच्या शब्दात धमक असली पाहिजे, पुढच्याला कळलं पाहिजे मी जर कायद्याच्या चाकुरीत नाही काम केलं तर ही माझ्या विरोधात आवाज उठवतोय. आणि तीच तुम्ही साहेब माझं काम करायचं. साहेब म्हणतो ए काय रे ह्याचा बघून घे, चाल, हा ठीक आहे नंतर. साहेब अशी परिस्थिती आहे, तुम्हाला भांडावं लागेल, तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला आवाज उठवावा लागेल. पण सगळ्याच जणांनी समजा असं वागायला सुरुवात वागलं पाहिजे, वागलंच पाहिजे साहेब, वागलं पाहिजे तर सिस्टीम सरळ होय. तुम्ही जर बाळानं नमस्ते चमत्कार केला तर काय खरं नाही, तुमचं फुकट व्हायचं काम देखील होणार नाही. तुम्ही आवाज दिला पाहिजे, चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आक्रमणपणा घेतलीच पाहिजे. अरे कोणती परिस्थिती निर्माण होईल मग? काय होत प्रत्येक जण जर असाच वागायला नाही, ह्या सिस्टीमला जाणीव झाली पाहिजे की जनता आमच्या विरोधात बोलू शकते, त्यांना जाणीव झाली पाहिजे. लोक बोलत नाही, ती बोललं पाहिजे, कळलं पाहिजे की अरे हे माझ्या विरोधात जातोय. लोक जात नाही. अहो लोक तहसील ऑफिस सोडून लवकर कलेक्टर ऑफिसला येत नाही. त्याचं कारण पण असं आहे, त्यांना याय जायला पैसे नाही. तर साहेब समजा कोणाकडून पैसे काय तर घेऊन काम करून आला तर मग सगळं त्याचं बंद पडलेलं असतंय. शेतात लाईट नाही, लाईट आली तर पाणी आहे का नाही, पाणी आलं तर लाईट नाही का नाही, खत टाकायचं, बायको त्याची शेतात झाली तर मोटर दाबाला, तिथं काय अनेक डोक्याला पण त्याच्यामुळे माणसं न्याय देखील मागायला येत नाही आणि त्याचा फायदा ही सिस्टीम घेते. कोळी साहेब, आपण एकाला समजू शकतो की प्रशासन यंत्रणेशी तुम्ही वाकडं घेणं इथपर्यंत एक आपण समजू शकतो. शरद कोळींनी प्रत्येकाशीच वाकडं जर घेतलं. नाही साहेब, मी प्रत्येकाशी वाकडं घेत नाही मुळात. म्हणजे ऐका, मी प्रत्येकाशी कुणाशी वाकडं घेत नाही साहेब. शरद कोळी एखाद्या रस्त्यानं जर मला कुणी बारक्या लेकरांचा हात केला ना तर खाली माझे कपडे अंगावर किती चांगले ते बघत नाही, जशी आहेत त्या ठिकाणी मी बसत असतो त्यांच्याशी. तुम्हाला अजून आत्ता माझ्याकडे व्हिडिओ आहे ते सगळ्या प्रकारचं, माझ्याकडे व्हिडिओ आहे सगळ्या प्रकारचं. मी नुसतं बोलत नाही, मला खूप, मी जेवढं आक्रमण आहे ना त्याच्या पलीकडे माझ्याकडे प्रेम आहे, लक्षात ठेव. पण एखाद्यावर कुणी अन्याय जर करत असेल, चुकीच्या गोष्टी करत असेल, त्याच्या 70 पिढीला सोडणार नाही. मग ती कोणाची अवलाद राहू द्या, त्याच्या पाठीमाग कोणी राहू द्या, चालणार नाही तसं. अन्याय अत्याचार बिलकुल खपवून घेणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात राहतोय. कुणी मायकाला येईल असा उपरान फिप्रान अन्याय अत्याचार करेल, दादागिरी करेल, गावगुंड करेल, अजिबात चालणार नाही, खपवून घेतलं जाणार नाही. ते भले लढत असताना आमचा लढत लढत जीव गेला तर हरकत नाही, चालेल, पण महाग फाटी सोडून पळून जाणार नाही मी. कोळी आपण ते बघतो, धाडस संघटना, त्यातून तुम्ही केलेलं कार्य किंवा अगदी शिवसेनेतला असेल आणि आता शिवसेनेचे उपनेते म्हणून तुमचे सगळं, यामध्ये फक्त आपल्याला फक्त एक आक्रमकपणा दिसतो. हा एक स्वभाव आहे, तो तुम्हाला अडचणीत आणणारा ठरू शकत नाही का? ज्या पद्धतीनं साहेब ऐका, ज्या पद्धतीनं धाडस मधून सगळी सुरुवात झाली तिथूनच आपण म्हणूयात. हो ऐका, मी धाडस सामाजिक संघटना काढली, त्यानंतर महाराष्ट्रभर माझ्या 4-5 हजार संघटनेच्या शाखा झाल्या, हजारो करोड रुपये, हजारो लाखो कार्यकर्ते मी जमा केले, एकमूट केले, सामाजिक काम करत होतो मी. लहानपणापासूनच रक्त माझं चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आहे, अन्यायाच्या विरोधात चीड असणार आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रात हे राजकारणात ज्यावेळेस फूट निर्माण झाली शिवसेनेमुळं, काही गद्दार आमदार पळून गेले, मला याची जाणीव आहे साहेब. महाराष्ट्रामध्ये शिवसेना जर नसेल तर महाराष्ट्र सुखानं नांदू शकत नाही. कुणी काही जरी म्हणलं तर त्याला मान्यच करावं लागेल की महाराष्ट्रात मातोश्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याशिवाय, शिवसेना असल्याशिवाय पर्याय नाही. आणि साहेब ह्याची मला जाणीव आहे. गद्दारानं किती जरी शेण खाल्ल्याचं काम केलं असेल, 50 खोक्यावर इकली गेली असतील, पण
मातोश्री शिवाय पर्याय नाही ही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना माहिती आहे आणि मला त्याची जाणीव आहे. म्हणून साहेब मी कुठलाही विचारपाचार केला नाही. महाराष्ट्रात शिवसेना ताकदीने उभा राहिली पाहिजे उद्धव साहेबाला ताकद देण्यासाठी. साहेब मी कुणालाही मध्ये आधी घेतलं नाही, डायरेक्ट मातोश्री गाठली आणि साहेबांना सांगितलं मी. आणि विशेष म्हणजे सांगतो तुम्हाला, लोक झाकून ठेवते ते मोठेपणासाठी. शरद कोळीने उद्धव साहेबांना जी माझ्या आयुष्यात घडलेली सगळे गुन्हेगारी पाशवी असेल, चांगली असेल, वाईट असेल, खोटे गुन्हे दाखल, हे सगळ्या गोष्टी मी उद्धव साहेबाला सांगितल्या. तर साहेब मी साहेब असा उद्या म्हणते, पण साहेब मला काय नको आहे म्हणलं, मला कोणतंही पद देऊ नका, फक्त जोपर्यंत राज्यात ही अडचण आहे, शिवसेना पक्ष सध्या अडचणीच्या काळात आहे, तोपर्यंत ह्या गद्दारांना फाडून काढण्याचं काम शरद कोळीचं असेल. आणि म्हणून मी ताकद देण्यासाठी साहेब येतो, मी कुठल्या पदासाठी येत नाही. ही शब्द आहे साहेब माझा, हे शब्द देऊन तिथं आलेलो आहे. पण पक्षाला काय वाटलं, पक्षानं मला एवढं मोठं पद दिलं आणि मी पक्षात प्रवेश केल्यानंतर माझ्यावर 7-8-10 गुन्हे दाखल झाले साहेब. या गद्दारांची फाडून ठेवली. गद्दारांचे सगळे कारस्थानं मी जनतेच्या समोर मांडली, आवाज दिला, ह्यांचं चिरफाड करण्याचं काम केलं, ह्यांचं ऑपरेशन करण्याचं काम केलं. आणि गद्दारांची पळतीभोई थोडी झाली, त्यांच्या बुडाला आग लागली. म्हणून अनेक ठिकाणी माझ्यावर भाषणबंदी घालण्यात आली, अनेक ठिकाणी माझ्यावर जिल्हाबंदी घालण्यात आली. अहो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्ह्याची बंदी घालण्यात आली, भाषणबंदी घालण्यात आली. म्हणजे आम्ही किती मोठं, परत शिवसेना किती मोठ्या ताकदीने उभा राहिली यातून दिसून येत आहे. आणि शिवसेना हे गेलेले 40 गद्दार साहेब, ह्यांच्या पिढ्या जर आल्या ना आणि महाराष्ट्रात मोदी जर येऊन राहिला ना घर करून, तर शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा केस देखील कोणी वाकडा करू शकत नाही. अगदी जोशपूर्ण अशा पद्धतीनं कोळीसाहेब तुम्ही बोलताय, पण जोशपूर्ण नाही, खरं आहे ती बोलतोय मी. कुठला जोशपूर्ण काय, जे आहे ते बोलतोय, सत्य परिस्थिती आहे. नाही, पण याचबरोबर असं आहे की जी शिवसेना म्हणजे तुम्ही एक 15व्या-16व्या वर्षी शिवसेना तुमच्या गावात उभारली, शाखा प्रमुख आहे 12 वर्ष. 12व्या वर्षी तुम्ही शाखा प्रमुख होता आणि ती संघर्ष करून तुम्हाला शाखा स्थापन करावी लागलेली होती. ती शिवसेना आज आहे का? तीच शिवसेना आहे, तीच शिवसेना आहे, बाळासाहेबांचीच शिवसेना आहे. अहो बाळासाहेब ज्या वेळेस जिवंत होते त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं पुढच्या सगळ्या शिवसेनेचा कारभार हे उद्धव ठाकरे साहेब सांभाळतील. मग ह्या गद्दारांच्या काय, ह्यांना अक्कल नाही का? गद्दारांना काय आण खात नाही ती का? दुसरं काय खाते ती काय? पण ह्या गद्दारांनी जाणून बुजून, अहो साहेब तुम्ही ह्यांची हिस्ट्री बघा ना, ह्या आमदारांची. ह्या आमदारांना राहायला घरं नव्हती गद्दारांना. कोण ह्यांना मोटरसायकल नव्हती राहा, कोण पानटपरीवाला, कोण चुला लावणारा, कोण कोंबड्या चोरणारा. या माणसाला साहेब शिवसेनेने, बाळासाहेबांच्या शिवसेनेनं, उद्धव साहेबांच्या शिवसेनेनं यांना नगरसेवक केलं, आमदार केलं, मंत्री केलं. आणि त्या कोंबड्याला, त्या कोकणातल्या त्या नारायण राण्याला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं. लाज नाही वाटत ह्यांना? लाज नाही वाटत ह्यांना पक्ष सोडून जाताना? अरे गेलाय ती गेलाय, तुम्ही हजारो करोडच्या प्रॉपर्ट्या केल्या, काय होतं तुमच्याकडे? बरं तुम्हाला एवढंच जगायला लागत होतं का? नाही, पण एक होतं याच्यामध्ये, उद्धव साहेबांनी एक बोललेलं नाही का गेले सांगतो ना मी साहेब. ती शिवसैनिक मुख्यमंत्री होईल असा एक शब्द होता. शिवसैनिक मुख्यमंत्री झाला का? मग हे नारायण राणे कोण होता? कोण होता नारायण राणे? काय उद्योगपती होता? अरे बाबा, नाही सांगतो ऐका, जी 2.5 वर्षापूर्वीची परिस्थिती की शिवसैनिक मुख्यमंत्री होईल, शिवसैनिक मुख्यमंत्री झाला का? शिवसैनिक मुख्यमंत्री नाही झाला, शिवसैनिक मुख्यमंत्री झाला. हो, मग उद्धव साहेब शिवसैनिकच होते ना. उद्धव साहेब पक्ष प्रमुख मुख्यमंत्री झाले. हो, त्याचं ऐका, त्या वेळेस ती परिस्थिती निर्माण झाली. या गद्दारांनी, आदित्य ठाकरे मंत्री होते. ऐकाय साहेब, याच गद्दारांनी सांगितलं उद्धव साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हावं लागतं, पर्याय नाही राहिला. म्हणून साहेब नाईलाजाने झाले. साहेबांना मुख्यमंत्रीची गरज नाही. अहो वर्ष महाराष्ट्र सोडा, एका आवाजावर अख्खा देश बंद पडत होता. महाराष्ट्रामध्ये सगळे रस्ते पॅक होत होते, सुळसुळाट होत होता. अहो
बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी कधी पदं घेतली नाही ती. अनेक आमदार खासदार निर्माण केले, कधी त्यांना पदाचा मोह लागला नाही. पण ह्या वेळेस ह्याच सगळ्या लोकांनी सांगितले उद्धव साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हावं लागतंय, पर्याय नाही त्याशी. कोळे म्हणून साहेब, एखादा दुसऱ्याचं बंड आपण समजू शकतो. 40 आमदार हे हाच विचार करतात. एकदम बरोबर आहे. 40 आमदार हा विचार करतात. ऐका ऐका तेव्हा- 40 तेव्हा- साहेब तेव्हा- साहेब, आता तेव्हाची जी ऐका भूमिका ती ऐका महत्त्वाची. ऐका आता ऐका, हीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे साहेब. तुमचं म्हणणे मान्य आहे, 1-2 माणूस मंड करीत 40 कशी काय केली, मी तेच तुम्हाला सांगतोय. अहो ह्या 40 गद्दारांना आमदारांना खायला अन्न नव्हती हो. पानटपरीवाला, कोंबडी चोरवाला, रिक्षावाला, अशा माणसाला राव आमदार खासदार मंत्री केलं. या माणसाने 1000 करोडच्या प्रॉपर्ट्या केल्या. मग भाजपवाल्यांनी ह्यांना लावला, भाजपवाल्यांनी ह्यांच्या मागे ईडी लावली. ह्यांना पळायचं काही ना, तांगड्यात तांगडा अडकायला लागलं. म्हणून ही पळत सुटली हो तिकडं. यांनी गद्दार केली साहेब. यांनी काय स्वाभिमानाने केले काय? आणि हे दावती तिकडं काय दावती ती माहितीये का? ही काय म्हणते ती, आम्ही नाही, पण काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरची शिवसेना, त्यांच्या साहेब बरोबर ऐका बसणारी की, शिवसेना. माझा तर प्रश्न पूर्णच होऊ दे की. ही तीच सांगतो तुम्हाला. ही काय दावती ती गद्दार. ही म्हणते ती आम्ही स्वाभिमानासाठी केली, आम्ही हिंदुत्वासाठी केली. अरे फकड्या, तुम्ही हिंदुत्वासाठी केली हो रे. अहो ह्यांनी साहेब हिंदुत्वासाठी केलं नाही हो बंड. यांनी यांचं 1000 करोड झाकण्यासाठी, यांच्यावरची ईडीची कारवाई थांबवण्यासाठी बंड केलं. यांना जर एवढा हिंदुत्वाचा पुळका होता ना साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक का अजून तयार झालं नाही, त्याच्यावर का ह्यांची तोंड शिवली ती बोलत नाही ती. अहो या थमा साहेब, या राज्यपालनं त्या धोत्रवाला काळ्या टोपीवाल्या राज्यपाल कोश्यारीने छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब असतील, शाहू फुले यांना नावं ठेवण्याचं काम केलं. त्यावेळेस ह्यांच्या गद्दारांच्या तोंडात काय बोळा कोंबला होता का? त्यावेळेस का नाही ह्यांनी हिंदुत्वावर बोललं? नाही. राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला, शिवसेनेने खपवून घेतलं. नाही खपवून घेतलं. उद्धव साहेबांनी सांगितलं नाही खपवून घेतलं. उद्धव साहेबांनी सांगितलं आम्ही अजिबात खपवून घेणार नाही म्हणून. तुम्ही काही सांगू नका. उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितले राहुल गांधीला आम्ही असलं खपवून घेणार नाही. निश्चित आपण एक आता याद्वारे एक विषय असा आहे की जो अगदी आपण शरद कोळीचे नेहमी पाहतो ते राणेंवरती टीका करणारे शरद कोळी. राणेनंच टार्गेट का करताय तो? का नाही, शेवटी त्या राणेच्या नाही, जिबीला शेवटी- काय हाड बीड आहे का हो? आहे का त्या नितेश राणे जिबीला हाड? एवढ्या वर्षी आमदार खासदार त्याला काय आहे का अक्कल नवायचीच बोलायची? अरे तुम्हाला रे त्या कोकणात राहायला घरदारा नव्हती, कोंबड्या चोर, अशा माणसाला बाळासाहेबांनी साहेबराव आणला, नगरसेवक केला, हा पक्षाचं मोठं पद दिलं, आमदार केला, मंत्री केला. अरे नाही, पण मुख्यमंत्री शेवटी- ऐका अहो साहेब त्या तुम्हाला देखील नाही त्याच ऐका भाषेत ते उत्तर देतात. मुख्यमंत्री बनवलं शिवसेनेनं. अरे बापाला कसं काय तुम्ही विसरता? ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, राजकारणात बाळासाहेबांनी जन्म दिला यांना, त्यांच्या पोराला तुम्ही नावं ठेवता. उद्धव साहेबांनी जन्माला घातलं रे, उद्धव साहेबांनी ह्या नितेश राणेला. आणि ही पक्षासाठी त्यांचं अरे हे देखील योगदान होतं. काय योगदान पक्षासाठी योगदान. अरे आज पक्षाने त्यांना आज मोठं केलंय. नारायण राणेंचं म्हणणं आहे शिवसेना वाढवली कोणी? नारायण राणेच्या म्हणण्याला काय किंमत आहे? काय किंमत आहे नारायण कर्तृत्व आहे. राणे? काम आहे ते. काय कर्तृत्व आहे? ही घर फोडायचं कर्तृत्व आहे? नाही, गद्दारी म्हणजे करायचं फरक नाही. नारायण राणेचं कर्तृत्व आहे, ही मान्य साहेब. नारायण ही मान्य. राणेंनी त्याचं काय कर्तृत्व आहे? घर फोडायचं, गद्दारी करायचं. अनेक केसेस स्वतःवरती घेतल्या, शिवसेना वाढवली. आता नारायण आम्ही पण ठाकरे- घेतले त्या. नारायण ऐका ठाकरे दाखला देतात. आम्ही पण केसेस घेतल्या त्या. काय आयर उपकार केला नाही. आम्ही केसेस घेतल्या ना पक्षासाठी, झाले माझ्यावर केसेस. मी म्हणतोय काय, अरे तुम्हाला लढायचं आहे, मोठं व्हायचं आहे, नाव करायचं आहे, तुम्हाला मंत्री व्हायचं होतं, गबाळ कमवायचं होतं, म्हणून तुम्ही केसेस घेतल्या. आणि एवढं गबाळ कमवलं की आता ठेवायला जागा नाही. ईडी मागे लागल्या शिपूट घालून गेला लगेच त्या भाजपमध्ये. अहो काँग्रेसमध्ये गेला. काय तुम्हाला सांगू, असली परिस्थिती आहे त्यांची साहेब. नाही, पण तुम्ही राणेंची निवड का करता? म्हणजे राणेंच्या स्टेटमेंट तुमचं स्टेटमेंट लगेच बरं. का येतं? येते याच्या सांगू? पाठीमागे म्हणजे सांगतो ना. खरं तर राजकारणामध्ये 100% सगळेच नेते बोलत 100% असतात, सगळ्या गोष्टी असतात. ऐका, मला पण तुमचं- राणे बोलले की शरद कोळी बोलले, असं का होतं? त्याचं कारणच सांगतो साहेब. त्या नितेश राणेला आपण काय बोलतो, कोणाशी बोलतो, याचं जरा भान असायला पाहिजे साहेब. इकडे बघा, राजकारणामध्ये टीका जरूर करा तुम्ही,
तुमच्या वैयक्तिक जीवनात गेलं नाही पाहिजे. अहो लाज लज्जा सोडल्यासारखं. अरे त्या नितेश राणेच्या अंगावरचे कपडे देखील मातोश्रीच्या आशीर्वादानं आजपर्यंत चाललेली ती. तुम्ही जे आयश करता ना, शायनिंग म्हणता ना, ही मातोश्रीच्या उद्धव साहेबांच्या आशीर्वादामुळे चाललेला आहे. हे तुम्ही विसरून जाऊन तुम्ही कुठंतरी नाही ज्या भाषेत बोलताय ते म्हणून सांगतो तुम्ही- नाही, तुम्हाला. उल्लेख आणि करताय ते तुम्ही. एवढं सगळं असताना, संजय एवढं राऊत- आयशारा, एवढं शिवसेनेनं दिलं असताना तुम्ही गेलात दुसऱ्या पक्षात, तर तुमचं तोंड बंद ठेवा, थोबाड आणि गप्प बसा. तुम्ही उद्धव साहेबाला अरे रावेची भाषा कराल, आदित्य साहेबाला कराल, नाही तर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला जर अरे रावे खालच्या पद्धतीने बोलाल, तर तुम्हाला त्याच्यापेक्षा खाली जाऊन आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. निस्ता नितेश राणे नाही नाही साहेब, निस्ता नितेश राणे नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीनं मातोश्रीवर उद्धव साहेब, आदित्य साहेब आणि शिवसेनेच्या नेत्यावरती जर खालच्या भाषेत आरेरावीची भाषा केली, तर आम्ही त्याचं चिरफाड केल्याशिवाय सोडणार नाही. आम्ही त्याला त्याच भाषेत बोलल्याशिवाय सोडणार नाही. त्याच्यापेक्षा पण खालची भाषा आम्हाला येते, ही आम्हाला आता तुमच्या माध्यमातून ह्यांना सांगायचं आहे. पण कोळीसाहेब, आपण ज्या भाषेचा म्हणून उल्लेख करताय तिथं संजय राऊत सुद्धा त्याच भाषेत बोलतात. नाही बोलत. संजय संजय राऊत राऊतना साहेब शेवटी- त्या भाषेत बोलत नाही साहेब. संजय राऊत आज राणेंनी तक हे कोणालाही सांगितलं आरणा की, तुरणा केले. राऊत जी भाषा वापरतात त्यांना नाही. त्याच भाषेत उत्तर मिळेल असं, नाही ज्या नाही. भाषेत ते बोलतात त्या भाषेत उत्तर तुम्ही मिळेल मला दावा असं संजय म्हणलेलं राऊतांनी आहे. कधी आरतुर कुणाला केली? अजिबात नाही. संजय राऊत साहेबासारखा माणूस साहेब- नाही. संजय राऊत साहेब एक काम करतात, कोळीसाहेब, यांची माजलेली मस्ती, चुकीचं धोरण. पक्षाचे साहेब, नेते म्हणून तुम्ही पालखी जरूर उचला, पण संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतात महाराष्ट्रात सगळ्याला माहिती हा, आहे काय की बोलतात? जी पातळी चालली आपल्याकडे. नाही संजय राऊतांनी कधीच पातळी सोडली नाही. नाही, बरं जी कधी पातळी- मला लक्षात ठेवा, ज्याची अवकात नाही, साधी एक गोष्ट आहे, ज्याची अवकात नाही ती जर सारखं फडफड करायला नाही, पण ही लागलं, मग अवकात तर कधीतरी त्याला त्याची जागा दावा नाही, पण लागेल. अवकाट ठरवायची कोण आहे? कशी म्हणजे? नितेश नाही, राणेची अवकात आहे का? नाही, पण अवकाट ठरवणारे कोण? नितेश राणेची अवकात आहे का? नाही, मला नाही, सांगा. नाही, नितेश अवकाट ठरवायची अहो कोण आहे? जनतेने अख्ख्या ठरवलंय, ती नितेश राणे दिसला का लोक शिव्या देते ती. अशी परिस्थिती आहे. दिसला का टीव्हीवर शिव्या देते ती. नाही, खरंच म्हणतो नाही, तुम्हाला. राणे तुमच्या आवडीचे आहेत का खास, की ज्याच्यामुळे तुम्हाला अगदी राणे बोलले की तुम्ही हमखास बोलता असं काही होतं का? राणे आवडेच नाही. मी अनेक लोकांच्या विरोधामध्ये साहेब ट्रीटमेंट करत असतो, देत असतो. आणि आता तर शिवसेनेने मला जबाबदारी एवढी मोठी दिलेली आहे, पक्षावर जर कोण बोललं, पक्षावर जर कोणी हात उचलला तर वरच्या वर त्याचा हात धरल्याशिवाय मी सोडणार नाही. आणि मी जी चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज करेल पक्षाविरुद्ध, उद्धव साहेबाविरुद्ध, साहेब मी गप्प बसणार नाही. मी परिणामाला भेट नाही, पण ह्यांच्या चुकीच्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही. आणि हे सगळं होत असताना शेवटी एक राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात, आणि मग नेहमीसारखं शरद कोळींकडं एखाद्या विषयासंदर्भात बोट दाखवलं जातं ह्या लोकांकडून. त्याला उत्तर कशा पद्धतीने द्यायचं? की एक त्यांच्याकडे शस्त्र आहे की जे तुमच्या विरुद्ध ते बोट दाखवू शकतात सध्याच्या परिस्थितीत. आणि वारंवार आपण पाहतो की शरद कोळी यांनी जर काही विषय काढलाच की जे बोट दाखवलं जातं ते दाखवलं जातं. मी तेच सांगतो साहेब, त्याला उत्तर आपण जे मी द्यायचं. साहेब ऐकून घ्या, मी तेच सांगतो तुम्हाला. बोट दावणारी माणसं नेमकी कोण आहे ती? अहो साहेब लक्षात ठेवा, या लोकांनी एवढं षडयंत्र रचले अनेक माझ्या विरोधात, चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला. अहो सेशन कोर्टाने मला न्याय दिला, मुंबई उच्च न्यायालयाने न्याय दिला. अहो साहेब एवढे गुन्हे पोतं भरून गुन्हे दाखल केलं, ह्यांच्या दम नाही एक गुन्हा सिद्ध करू शकले नाहीत. मला मुंबई उच्च, अहो एक वेळेस तर अशी परिस्थिती झाली, गावाचा शिपायापासून गावातल्या अनेक माणसं, विरोधक, वाळू माफिया, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी एकत्र आले आणि यांनी डाव रचला, माझ्यावर कट रचला साहेब, मला कायमचा संपवण्याचा. या लोकांनी लिखी जबाब घेतले. कसे घेतले? बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. SP माणसाशीला डायरेक्ट बोलवून घेतले SP कार्यालयात आणि ह्या कागदावर सह्या कर म्हणले. कोऱ्या सह्या करून घेतल्या 40-50 माणसाच्या, आणि मनाने त्यांना पाहिजे तसं जबाब माझ्या विरोधात तयार केलं. साहेब हे सोपं नाही. तुम्ही बोलताय, मी सांगतोय, परिस्थिती काय झाली असेल विचार करा. 50 माणसांचे माझ्या विरोधात त्यांनी षडयंत्र रचून खोटे जबाब दाखल केले आणि कायमचं मला जेलमध्ये टाकण्याचं ह्यांनी षडयंत्र रचलं आणि हायकोर्टात नेऊन दिलं. त्यावेळेस हायकोर्ट म्हणले एवढ्या ह्यानं वाळू माफियाच्या विरोधात अधिकाऱ्याच्या याचिका दाखल केले तर हे असं होऊ शकत नाही.
अहो मी सांगायच्या पहिलं कोर्टाच्या लक्षात आलं आणि मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला. न्यायालयीन चौकशी झाली इन कॅमेरा साहेब. मुंबई उच्च न्यायालयाची न्यायालयीन चौकशी झाली आणि त्या चौकशीत निष्पन्न झालं की जिल्हाधिकारी SP वाळू माफिया यांनी कट रचून शरद कुळीला घात करून जीव मारण्याचा कट रचला. ही न्यायालयीन चौकशीत निष्पन्न झाले साहेब. अजून ही केस माझी ती पेंटिंग आहे, चालू आहे कोर्टात. नाही पण अहो, ती असं सगळ्या असं चुकीच्या स्पष्ट- गोष्टी ही नाही, नाही. असं स्पष्टीकरण प्रत्येकाला देणं हे तुम्हाला अवघड वाटत नाही का? इकडे मग ठीक आहे, तुम्ही राणेंना उत्तर द्या. मुळामध्ये उद्या मी कुणाला प्रत्येक जण असा जेव्हा उठून बसेल ऐका, आणि हेच बोलायला लागेल. मी कुणाच्या बांधिलकीत नाही मोकळं. माझ्या अंगावर आलं का त्याला शिंगावर घेतल्याशिवाय सोडत नाही. माझ्या रक्तात आहे. मी कुणाच्या बापाला भेट नाही. भीती काय असते मला कळत नाही. पण चुकीच्या गोष्टी झाल्या का मी कुणाला सोडणार नाही. मी त्याच्या विरोधात जाणार, आवाज उठवणार. उपनेते म्हणून जी जबाबदारी आली, जे कार्य युवा सेनेच्या माध्यमातून झालं किंवा शिवसेनेच्या माध्यमातून नंतर झालं, या कार्याची दखल म्हणून हे उपनेतेपद मिळालं. शिवसेनेच्या नेत्यांचा सल्ला कशा पद्धतीचा होता किंवा मार्गदर्शन तुम्हाला कशा पद्धतीचं होतं? मुळामध्ये माझ्या एक लक्षात आलं. अनेक लोक म्हणायचे साहेब, पण मला स्वतःच घडलं की सामान्यातल्या सामान्य चिखला मातीतला शेतकऱ्याचा गरीब कार्यकर्त्याला, एका शिवसैनिकाला देखील ही शिवसेना पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच मोठं करू शकतात आणि मोठ्या पदावर बसू शकतात असं म्हणायची माणसं. पण माझ्या बाबतीत ती घडले. माझ्यासारख्या सामान्य खेड्या गावातल्या एका कार्यकर्त्याला शिवसेनेनं मी प्रवेश केल्यानंतर युवा सेनेची राज्याची जबाबदारी दिली. त्याच्यानंतरच एका वर्षामध्येच मला महाराष्ट्राचं उपनेते पदाची जबाबदारी दिली. कधी कधी साहेब मला असं जाणवतं की मला शिवसेनेने एवढ्या मोठ्या जबाबदारी, मी नेमका शरद कुळीच आहे का असं मला वाटतंय. आणि ही सत्य आहे की शिवसेनाच सामान्यातल्या सामान्य गरीब कार्यकर्त्याला मोठं करू शकते. हे आपण पाहतोय. आणि ज्या पद्धतीनं सामाजिक जीवनात तुम्ही एक सगळ्यांचा विरोध पत्करला, आता राजकीय क्षेत्रात सुद्धा कुठेतरी असं होताना दिसतंय की चौफेर टीका तुमची होताना दिसते साहेब. मला सगळ्याच इकडे बघा, मुद्द्यावरती. चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवायची सवय जेव्हा हे मी सर्व उठवत राहणार. राजकीय पक्ष, जेव्हा सर्वच राजकीय विरोधातल्याचे आवाज उठवताय तुम्ही, ती कोंडी तुम्हाला सांगतो, माझ्या रक्तातला गुण सांगतो साहेब. एखादा विरोधकावर जरी कुणी अन्य अत्याचार करत असेल तर शरद कुळीच्या कळलं असेल आणि माझ्या डोळ्यासमोर असेल तर त्या विरोधकाच्या बाजू घेऊन देखील शरद कुळी उभा राहणार आहे. ही मी रक्तात आहे माझ्या. मी असलं चुकीच्या गोष्टी नाही करत साहेब. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार. विरोधक त्यानं मला काय विरोध करायचं करू द्या, पण तिरायत माणूस जर विरोधकावर जर कोण अन्य अत्याचार करत असेल तर ती मी विरोधकाच्या बाजूने जाऊन उभा राहणार. त्याला सांगणार तुझं चुकीचं आहे म्हणून, तू ह्याला हात देखील लावायचा नाही. ह्या नीतिमत्ताचा शरद कुळे मी. कोळीसाहेब, आता थोडंसं आरक्षणाच्या विषयावर, की एक मराठा आरक्षणासाठीचा आपल्याला दिसतोय की मोठा संघर्ष सध्या सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींचा त्याला कुठेतरी विरोध होताना दिसतोय. धनगर आरक्षण जे आहे ते अजून बाकीचं आहे, त्याच्यावरती कुठला निर्णय घेतला नाही आहे. हे सामाजिक चित्र जे आहे नाही साहेब, काय माहितीये का, समाजामध्ये एक सांगून ठेवतो आता. आरक्षण जोपर्यंत सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत आरक्षण कोणालाच मिळत नाही. तुम्ही काही करा. कारण हे तर कारण सांगतो. पहिलं आमचं उदाहरण देतो. कोळी समाजाचा 10 लाखाचा मोर्चा मुंबईला होता. याच देवेंद्र फडणवीसांनी त्या मोर्चात येऊन मोठमोठ्यानं घोषणा दिल्या. ती त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते. म्हणले आम्हाला सत्तेत आणा. महाराष्ट्रात 70 मतदारसंघामध्ये कोळी समाजाची संख्या निर्णयदायक. सत्तेत आणा, दुसऱ्या महिन्यात तुम्हाला कुठलीही अट न लावता STचे दाखले देऊन टाकतो. कोळी समाज, मी स्वतःही त्यात आहे. मी स्वतः त्या फडणवीसांना मतदान केलं. महाराष्ट्रातल्या कोळी समाजानं केलं. पण फडणवीसांनी काय केलं, हे महाग सरून पाठीत आमच्या खंजर फसला. काच दिशी हालाल देखील ना साहेब. आमची घरदारं उद्ध्वस्त झाली. आम्हाला काय दाखले मिळले नाही. ते अजून 9-10 वर्ष होत आला आता. तसं फडणवीसांनी धनगरांना पण सांगितलं, तसं मराठ्यांना सांगितलं, तसं ओबीसींना सांगितलं. कुणाला काय अजून गाजर पण देत नाही होय.
फक्त एकच आहे ह्यांच्या डोक्यात, भाजपच्या आणि आता गद्दार शिंदे गटाच्या, आणि आता येऊ नको म्हणल्यावर कुठल्या डब्यात बस म्हणले ते अजित पवारांच्या. त्यांना माहिती आहे महाराष्ट्रात ह्यांना परत स्थान नाही, महाराष्ट्रात ह्यांचा आमदार येणार नाही, ते यांना कायमस्वरूपी सत्तेवर आळं मारावं लागणार आहे आणि कार्यकर्ता म्हणून कुणा तर नेत्याच्या दरवाज्यात जाऊन उभं राहावं लागणार आहे. ही वेळ या भाजपवर येणार आहे महाराष्ट्रात. उद्धव साहेबांवर गद्दार केली म्हणून ह्यांनी आता ठरवलंय महाराष्ट्रात जाती तेढ निर्माण करा, जाती जातीत भांडणं लावला, एकामेकाची घरदार जळा, एकामेकाची डोकी फोडा. ही महाराष्ट्र चांगुलपणाने नांदणारा महाराष्ट्र, भावबंदकीनं राहणारा महाराष्ट्र, मुसलमानाला, धनगराला, कोळ्याला, माळ्याला, लिंगायत, वंजारी, बंजारे यांना भाव समजणारा महाराष्ट्र, या महाराष्ट्रात आग लावायचं काम ही राज्यकर्ते करत आहेत. या म्हणून ह्या राज्यकर्त्यानं ही औषध आणलेलं आहे बघा, आरक्षण आरक्षण म्हणून. ही काय आरक्षण देत नाही बाबा. कोळीसाहेब, आता प्रत्येक वेळेला होतं की राज्य सरकार पडणार असं, म्हणजे खास करून तुमच्या शिवसेनेकडनं पडणारच आहे, सांगितलं जातं. यांनी सत्तेचा गैरवापर होत नाही साहेब, ती सांगतो मला कळलं तुमचा प्रश्न, आता माझा ऐका. 31 तारखेचा एक परत एक नवीन मुहूर्त आहे. ऐका साहेब, यांनी सत्तेची मस्ती दावून, कायद्याचा गैरवापर करून किती दिवस ताणणार आहे ती ताणून. अहो ह्यांची धाव कुठंपर्यंत आहे कळलंय साहेब. आता 30ची अजून पुढे काढली असेल, 31 कर, त्याच्या पुढेच पण करतील हो. सत्ता आहे त्यांच्याकडं, गैरवापर करतील, बेकायदेशीर करणार हो हे. पण कुठंही जाऊ, तुम्ही लय दिवस मैदान सोडून जात नाही भादराव. तुम्हाला तिथं बसलंय सुप्रीम कोर्ट, काळजी करू नका. इथं जर याने काय केली गडबड कायद्याचा गैरवापर करून सत्तेचा, पण आम्हाला एकच आता न्याय देऊ शकतो, ती म्हणजे सुप्रीम कोर्ट. आम्ही अजून एक सांगतो या माध्यमातून, ही सगळं जरा सगळ्या देशाला कळू द्या, ऐकू द्या बाबा हो. या देशात कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही, कायदा राहिलेला नाही. आपल्या लोकशाहीवर या भाजपवाल्यांनी नांगर फिरवलाय आणि कायद्याचा घात झाला, कायद्यावरचा विश्वास उडवलाय. साहेब, कायद्यावरचा विश्वास फक्त एकाच ठिकाणी आमचा शिल्लक राहिलाय, ती म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टच न्याय देऊ शकतं. यात जर काय झालं तर लोकशाही कायमची संपून जाईन ह्या देशात. हुकुमशाही येईल, हुकुमशाही. ही माझा शब्द आहे, तुम्ही लिहून घ्या कशावर. तर तुम्ही माझ्यापेक्षा लय हुशार आहे, लिहून ठेवा. नाही, पण नक्की हे सगळ्या गोष्टी होत असताना महाविकास आघाडी कायम राहणार का, असा पण एक प्रश्न आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही सगळी राज्यामध्ये आघाडी कायम राहील का? आता सध्या तुम्हाला काय दिसतंय? कायमच दिसतंय ना. नाही, पण सध्या तुम्हाला कायम दिसतंय ना. पुढचं तुम्ही सांगायला काय देवऋषी नाही तुम्ही मी. नाही, पण सध्या आहे ना पुढचं. बऱ्याचशा गोष्टी मी काय सांगतोय ऐका, आता काय झालंय तुम्हाला सांगतोय. तर पुढचं मला विचारताय, शिंदे गटाचं 30 आमदार, गद्दारी केलेलं शिंदे गटाचं 30 आमदार उद्धव साहेबांसमोर लोटांगण घ्यायला लागले. ते साहेब आम्ही परत येतो, साहेब आम्ही परत येतो, आम्हाला शिवसेनेत घ्या, आम्हाला तुमच्या सावलीला उभा करा, तुमच्याशिवाय कोणी नाही, आमचा देखील या एकनाथ शिंदेने घात केला असं 30 आमदार म्हणायला लागले साहेब. त्यामुळे तुम्ही ती काय होईल ही पुढचं सांगू नका तुम्ही. आपण काय पंचांग घेऊन बसलेलो नाही, देवरस पण करतोय का नाही. आता आम्ही एक आहे ना, आम्ही एकच राहणार आणि एक लावून ह्यांना 12 बैलाचा चौरा नांगर लावणार आहे. कोळीसाहेब, मुख्यमंत्री तरी कोण होणार पुढचा राज्याचा? मुख्यमंत्री आमचा होणार आहे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा. शिवसैनिक होणार का उद्धव ठाकरेच होणार? ती अंतिम निर्णय उद्धव साहेबांचा आहे. मी कसं सांगू, मी एवढा कार्यकर्ता. शिवसेनेमध्ये उद्धव साहेब सांगेल तीच पूर्व दिशा आहे, दुसरं काय चालणार नाही. इथं कोण पण येतील आयरी गैरी हे सांगतील असं करत नाही. इथं उद्धव साहेबांचा आदेश म्हणजे अंतिम आदेश आहे. इथं नो कॉम्प्रोमाइज. नक्कीच कोळीसाहेब, आता एक महत्त्वाचा शेवटचा प्रश्न की उपनेतेपदाची जबाबदारी तुमच्यावरती आहे. संघटनात्मक बांधणी किंवा संघटनेवरचं विशेष लक्ष. मुळामध्ये मी सोलापुरातून सुरुवात करतोय साहेब. सोलापूरमध्ये शिवसेना भवन उभा करून उद्धव साहेबाला आणतोय. आता मी युवा सेनेमध्ये काम करत असताना महाराष्ट्र दौरा केला. आता देखील मी उपनेते झाल्यानंतर राज्याचा कान्याकोपऱ्याचा दौरा करणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत शिवसैनिकांना भेटणार आहे, गावोगाव जाणार आहे. हे सगळे षडयंत्र चाललेलं या राज्याच्या राज्यकर्त्यांनी, चालू राज्यकर्त्यांनी आणि ह्या भाजपचं सगळं
कपट वृत्तीचं राजकारण, धोक्याचं राजकारण जनतेसमोर मांडून शिवसेनेला बळ देण्यासाठी, ताकद देण्यासाठी दिवसाचं रात्र करून आम्ही सरकार शिवसेनेचं या राज्यात आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांचे खरं तर हा सगळा स्फोटक असा संवाद ज्याला म्हणता येईल, अगदी पोट तिडकीनं आणि तळमळीनं शरद कोळी यांनी शिवसेनेबाबतची आपली एक भूमिका मांडली. उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आमचं एक नेतृत्व आहे आणि तेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची आमची त्यासाठीची पूर्ण तयारी आहे, सज्जता आहे, असं उपनेते शरद कोळी यांनी सांगितलं. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये संघर्ष हा कायम राहील राजकीय, आणि ज्या गोष्टी चुकीच्या त्या आम्ही जरूर आक्रमकपणेच मांडू, कारण आक्रमक भाषा हीच समजते आणि त्याच भाषेत आम्ही त्यांना उत्तर देऊ, असं शरद कोळी यांनी सांगितलं. राजकीय असेल, सामाजिक असेल, तिथं मात्र सामाजिक हित ज्याला म्हणू तर त्याच्यावरतीच आमचं लक्ष असेल, असं देखील शरद कोळी यांनी सांगितलं. उपनेतेपद मिळाल्यानंतर एका ज्याला म्हणू की धडाडीनं शरद कोळी जे आहेत तर ते कामाला लागलेत आणि त्यांची आपण जर वक्तव्य आणि प्रतिक्रिया जर पाहिल्या तर त्यातून एक जो आक्रमकपणा दिसून येतोय तो शिवसेनेला उभारी जी म्हणतो तर ती त्या पद्धतीची देणारा आणि कार्यकर्त्यांना बळ देणारा, उत्साह आणि चैतन्य देणारा अशा पद्धतीचा एक तो लढा जो आहे तर ती लढावृत्ती शरद कोळी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला दिसते. शिवसेनेनं उपनेतेपद दिलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही समाजहिताचंच कार्य करू असा निर्धार शरद कोळी यांनी व्यक्त केला आहे. सविस्तर असा संवाद त्यांनी साधला. मनातलं ते बोलले, अगदी त्यांच्या स्वभावाला साजेसं अशा पद्धतीने शरद कोळी इथं बोलले. याबद्दल BR न्यूजच्या वतीने त्यांचे मनपूर्वक असे आभार. कोळी साहेब, धन्यवाद. जय महाराष्ट्र.